नमस्कार मैत्रिणींनो. शेतीमध्ये काम करत असताना काही छोट्या छोट्या गोष्टी आपण सेंद्रिय करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच आपण घरी वापरण्याचा प्रयत्न करतोय. औषधासाठी म्हणून आम्ही हळद आणली होती, ओली हळद. तर त्यातमधले काही गड्डे मला मिळाले होते जे लावण्यासारखे होते. मला चिमाक्का सांगितलं, म्हणजे माझ्या आजी सासू, की ह्यातले हे गड्डे असे आहेत की हे लावले तर परत हळद उगवते. तर तसे मी 8 गड्डे लावले होते आणि 8 गड्ड्याचं आता मी हळद काढलेली आहे. तर मी तुम्हाला दाखवते की ती हळद किती झालेली आहे. तर ही इतकी हळद झालेली आहे. अजून काही गड्डे आहेत पण ते मी सगळे काढलेले नाही आहेत, कारण कसं झालं, काढायला वेळ झाल्यामुळे त्याला पुन्हा दुसरे फुटवे आलेले आहेत आणि मग दुसरे फुटवे आले तर म्हटलं मग कशाला काढायला, त्या फुटव्यापासून परत हळद बनते आणि इतकी हळद मला पुरेशी होते, कारण मी गेल्या वर्षी पण हळद केली होती घरी, ती पण अजून शिल्लक आहे आणि ही म्हटलं तर मला पुढचं वर्षसुद्धा हळद विकत घ्यावी लागत नाही आहे. जर याचे गड्डे तुम्ही बघितला तर किती मोठे गड्डे आहेत तुम्हाला बघायला लक्षात येईल. खूप सुंदर हळद उगवलेली आहे. आता हे मी काढल्यानंतर हे स्वच्छ पाण्यात 2 वेळा धुतले आणि धुताना मी यातले काही गड्डे म्हणजे मोडून काढले असं, कारण तिथं माती जी राहिली होती ती स्वच्छ होण्यासाठी. तर अशा प्रकारची खूप सुंदर हळद उगवलेली आहे. आता ही मी हळद काय करणार, तर मला सांगितलं असं की किसून वाळवायची आणि बारीक करायची. गेल्या वेळेला मी काय केले होते, साल काढून घेतले त्याने मग किसून बारीक केले होते, पण काय माहिती काय झालं, त्याचा रंग थोडासा हळदीचा माझा काळपट आलेला आहे. पण काही हरकत नाही, भाजी ज्यावेळेला घालतो आपण त्यावेळेला त्याचा रंग अगदी पिवळा असा सुंदरच येतो. जी काही हळद आहे ती माझी खूप सुंदर आणि सेंद्रिय आहे, याचं मला समाधान आहे. त्यामध्ये कोणत्याही पद्धतीची भेसळ नाही आहे किंवा कोणत्याही पद्धतीचं मी केमिकल वापरलेलं नाही आहे. अगदी सुंदर असा पिवळा रंग यावा यासाठी काय करावं लागतं, हे सांगलीकडचे कोण हळद पिकवणारे जर असतील आपले सबस्क्रायबर, तर ते मला कमेंटमध्ये माहिती सांगू शकतात. मी त्या माहितीचा पुरेपूर मला उपयोग होईल त्याचा, आणि मी पुढच्या वेळेला किंवा याच वेळेला हळद करताना त्याचा सुंदर असा उपयोग होईल आणि माझी हळद सुंदर होईल. आणि हे जे गड्डे आहेत, तर फ्रेंड्स तुम्ही हे गड्डे कुंडीमध्ये सुद्धा उगवू शकता. मी तुम्हाला रोपं दाखवते की मी जिथून काढून आणले ते. तर एवढी सुंदर अशी बऱ्यापैकी मध्यम आकाराची जर कुंडी घेतली आणि कुंडीमध्ये एक जरी गड्डा लावला तुम्ही, तरी खूप सुंदर, म्हणजे अर्धा किलो इतपत तरी हळद तुम्हाला मिळून जाईल. बघा एकदा प्रयत्न करून. तर ही आहे ती हळद, जी मी गेल्या वर्षी 7-8 गड्डे हळद लावली, ती काढलेलीच नाही आहे. आणि बाकी वगैरे मी काढली आहे, आणि जे छोटे छोटे आहेत ते सगळे काही गड्डे मी ह्यातच ठेवले जेणेकरून ते परत उगवतील. तर आता काढलेल्या हळदीमध्ये सुद्धा मला पुन्हा असे काही गड्डे मिळालेले आहेत जे आपण परत लावू शकतो. म्हणजे याला तुम्ही बघू शकता अशी मुळं आलेली दिसत आहेत. तर हे गड्डे तुम्ही परत लावू शकता ज्याच्यापासून हळद बनते.